नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामधील 93 लाखांपेक्षाही अधिक शेतकरी बांधवांसाठी आता सर्वात दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झाली आहे। होय शेतकरी बांधवांनो, ज्या तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता, तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता भेटला होता, परंतु आता शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जाहीर झाला आहे। होय शेतकरी बांधवांनो, 2 दिवस बरेच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता या ठिकाणी खात्यावरती जमा झालेला आहे। परंतु पुढील टप्प्यामध्ये आता या जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे। शेतकरी बांधवांनो, जर का या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून दोन्हीही योजनांचे हप्ते आता या ठिकाणी जमा होणार आहेत। शेतकरी बांधवांनो, तुम्ही म्हणाल की पीएम किसान योजनेचा आताच तर 23वा हप्ता जमा झालाय, लगेच पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता सुद्धा कसं काय सरकार देणार? तर शेतकरी बांधवांनो, याचं मी सविस्तरपणे आता अपडेट तुम्हाला पुढे सांगणारच आहे। त्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यासोबत तुम्हाला नमोचा हप्ता देखील कसा मिळणार आहे, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे, एकत्रपणे हप्ते तुमच्या खात्यावरती कसे जमा होणार आहेत आणि कोणत्या 15 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झाली आहे। शेतकरी बांधवांनो, कालच बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा झालेली आहे। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी म्हणजेच की पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आता या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यात देखील सुरुवात झालेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी ही सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, आता सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, कोणते ते 15 जिल्हे आहेत। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तर व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया की सरकारच्या माध्यमातून काय काय अपडेट देण्यामध्ये आलेला आहे, कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत। आता हे सविस्तरपणे शेतकरी बांधवांनो तुम्हाला पुढे 2 ते 3 मिनिटांमध्ये जाणून घ्यायला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून हे देखील स्पष्ट झालेलं आहे, आम्ही फक्त पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती हा लाभ देणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही पात्रतेमध्ये आहात का अपात्रतेमध्ये आहात हे देखील आपण पुढे जाणून घेणार आहोत। त्यामुळे आता नक्कीच शेवटपर्यंत पाहत चला कोणत्या 15 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना लाभ मिळणार आहे ते देखील मी आता तुम्हाला सांगणार आहे। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होती। जसं तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते जमा झाला, डीबीटीच्या अंतर्गत तिकडून नरेंद्र मोदी साहेबांनी बटन दाबले की इकडे तुमच्या खात्यावरती 30 ते 35 मिनिटांमध्येच या ठिकाणी रक्कम 2000 रुपये जमा झाल्याचा तुम्हाला देखील मेसेज आलेलाच असेल। आता त्याच प्रकारे त्याच प्रणालीद्वारे तुमच्या खात्यावरती 4000 रुपये रक्कम जमा होणार आहे। तुम्ही म्हणाल 4000 रुपये रक्कम कशाची? तर पहा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या रखडलेल्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता देखील आता केंद्र सरकारच्या माध्यमातून मंजूर झाला असून आता 24व्या हप्त्याचे सुद्धा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2000 रुपये, तर असे एकूण शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती आता एकत्रपणे म्हणजेच की 4000 रुपये लाभ मिळणार आहे। परंतु हा फक्त पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती लाभ दिला जाणार आहे। काल सुद्धा या ठिकाणी वाटप झालेलं आहे, काल सुद्धा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा झाली। आज दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा या ठिकाणी पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यासाठी सरकारच्या माध्यमातून या 15 जिल्ह्यांची निवड करण्यामध्ये आली। शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही म्हणाल की फक्त 15 जिल्ह्यामध्ये का रक्कम नेमकी सरकारच्या माध्यमातून वाटप होती? काल काही शेतकरी बांधवांच्या खात्यावरती झाली, आज फक्त 15 जिल्ह्यांच्याच म्हणजेच की शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम का जमा होती? तर शेतकरी बांधवांनो, याचं कारण म्हणजेच की सर्व महाराष्ट्रामधील एकूण 36 जिल्हे आहेत, एकत्रपणे 36 जिल्ह्यांमध्ये वाटप करायचं म्हटलं की तुम्हाला तर माहितीच आहे की सरकार कोणत्याही योजनांचा पैसा म्हणजेच की पैसा असो ते डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या खात्यावरती जमा करतं आणि त्यामुळे डीबीटीच्या अंतर्गत एकत्रपणे एवढ्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणं अशक्य आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून असा निर्णय जाहीर झाला आहे की शेतकरी बांधवांच्या खात्यावरती टप्प्याटप्प्याने आता आम्ही नमो शेतकरी योजनेचा 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये देणार आहोत। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आज दुसरा टप्पा, उद्या या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यामधील सुद्धा उर्वरित शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वाटप होणार आहे। परंतु आज नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वाटप होणार आहे हेच आपण पाहणार आहोत। आता शेतकरी बांधवांनो, कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहेत हे समजून घ्या, त्यानंतर लगेच आपण 15 जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। त्या 15
15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, डायरेक्ट तुमच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो बघा, आता तुम्हाला नंबर 1 वरतीच काम करायचं आहे ई केवायसी। तुम्हाला देखील माहितच आहे की ई केवायसी केल्यानंतरच तुमच्या खात्यावरती कोणत्याही योजनांचा पैसे या ठिकाणी जमा होतात आणि ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांना ई केवायसी करून घ्यायची आहे तरच तुमच्या खात्यावरती लाभ मिळणार आहे। जर जे शेतकरी बांधव ई केवायसी अपूर्ण ठेवतील तर अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा मिळणार नाही, हे देखील लक्षात घ्यायचं आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी ई केवायसी लवकरात लवकर या ठिकाणी करून घ्यायची आहे। नंबर 2 वरती काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो तुमचं म्हणजेच की फार्मर आयडी कार्ड तुमच्याकडे असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड असेल अशा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा व पीएम किसान योजनेच्या म्हणजेच की 24व्या हप्त्याचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमचं फार्मर आयडी कार्ड काढलेलं आहे का? नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या। जवळच्या सेंटरवरती जाऊ शकता, कृषी सेंटरवरती जाऊन तुम्ही फॉर्म भरून म्हणजेच की फार्मर आयडी कार्ड या ठिकाणी काढू शकता। सोपं आहे, लवकरच तुम्ही काढून घ्या। जर का तुमचं फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल तर नक्कीच लवकरात लवकर काढून घ्या। आणि ज्या शेतकरी बांधवांकडे आहे अशा शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची या ठिकाणी कसलीही गरज नाही। त्यानंतर शेतकरी बांधवांनो नंबर 3 वरती काम म्हणजेच की तुमचं आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। शेतकरी बांधवांनो तुमचं जर का बँक खात्याशी आधार लिंक नसेल तर लवकरात लवकर हे देखील तुम्हाला पूर्ण करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला डीबीटीच्या अंतर्गत या ठिकाणी हप्त्याचा लाभ मिळतो। त्याचप्रमाणे आता तुम्हाला म्हणजेच की आधार कार्ड लिंक करून ठेवायचं आहे, मगच तुम्हाला हप्त्याचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो तुमच्या आधार कार्डासोबत तुमचा मोबाईल नंबर सुद्धा लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। नंबर 4 वरती म्हणजेच की तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डाशी लिंक म्हणजेच की नंबर असणे अतिशय आवश्यक आहे। हे देखील काम शेतकरी बांधवांनो करून घ्या। तर हे काम केल्यानंतर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे। आता सर्वप्रथम हे जाणून घ्या, तुमचे काम पूर्ण असतील तर आता नेमके कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होत आहे। त्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। कोणते 15 जिल्हे सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेले आहेत आता मी तुम्हाला लगेच सांगतो। तर पहा, आता नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो गोंदियामधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुमच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकूण 4000 रुपये रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर परभणीमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। परभणीमधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर हिंगोलीमधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल तर हिंगोलीमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर रत्नागिरीमधील जर शेतकरी असाल तर आता तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुमच्या सुद्धा जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आलं असून आता तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो रायगडमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो पालघरमधील जर शेतकरी असाल, पालघरमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या हप्त्याची पीएमच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झालेला असेल तर आता तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर गडचिरोलीमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर जळगावमधील जर शेतकरी असाल, जळगावमध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या 9व्या व पीएमच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची ही प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर जालनामधील जर शेतकरी असाल, जालनामधील रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, तुमच्या सुद्धा खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर कोल्हापूर सातारामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। सोलापूर, सांगली या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर आता तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर अकोला, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा या जिल्ह्यांमधील जर शेतकरी असाल तरी सुद्धा तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, लवकरच नमो पीएमचा हप्ता या ठिकाणी तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।